आणि एक असा गैरसमज तयार होतो की संविधान धर्माच्या विरोधामध्ये चालतं. तुम्ही आता जो रेफरन्स दिलात तो रेफरन्स हा एका स्कॅन्डलस ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे. नवरा मुसलमान आहे, बायको हिंदू आहे, त्यांचं लग्न झालं आणि मूल जर हिंदू पद्धतीने वाढत असेल आणि तसे पुरावे दिले गेले तर वडील मुसलमान जरी असले किंवा त्यांच्यापैकी कोणी एक जरी ख्रिश्चन असलं, मुसलमान असलं किंवा कुठल्याही इतर धर्मातलं असलं तरी कारण त्या मुलाचं अपब्रिंगिंग हिंदुत्वाप्रमाणे झालेलं आहे म्हणून हिंदू कायदा करणार नाही. म्हणजे बरेच वेळा म्हणतात ना, हिंदुत्व इज नॉट जस्ट अ रिलिजन बट इट इज अ वे ऑफ लाईफ. तर ते काय वे ऑफ लाईफ आहे हे सगळं या पुराणांमधनं समजतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्याशी संबंधित बरेच लोक हिंदुत्वावरती चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स करताना तुम्हाला दिसतात. ह्याचा डायरेक्ट कायद्याशी संबंध आहे का? तर लेटर ऑफ लॉशी संबंध नाही आहे, पण स्पिरिट ऑफ लॉशी संबंध आहे. हा शब्द माझा चुकीचा आहे आणि माफ करा, मी हा शब्द मांडतोय, पण ब्रँडिंग स्वतःचं हिंदू करणं आणि स्वतः हिंदू म्हणून जगणं ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आता गेल्या महिन्यामध्ये काही राजकीय व्यक्तींनी मीडियाच्या समोर ओपनमध्ये पब्लिक प्लॅटफॉर्मवरती काही स्टेटमेंट अशा पद्धतीने दिली की वेद पुराण वाचण्यापेक्षा भारताचं संविधान वाचा. तुमच्या 16 सोमवारमध्ये कायद्याचा अभ्यास आहे. तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे. पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे. हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. आणि या स्टेटमेंट्समुळे दोन समाजांमध्ये सोशल मीडियामध्ये अक्षरशः भांडणं झाली. कमेंट सेक्शन जर तुम्ही बघितला तर दोन समुदाय एकमेकांवरती अक्षरशः तुटून पडला. पण नक्की वेद पुराण आणि संविधान या दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत का पॅरलल चालतात का दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर एक्सपर्ट वकील ॲडव्होकेट सुजय जोशी सर, जे की स्वतः हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस सुद्धा करतात आणि ज्यांनी आतापर्यंत शेकडो सेशन्स घेतलेली आहेत संविधान या विषयावरती जनजागृती करण्यासाठी, हे आपल्या बरोबर आहेत दुसऱ्यांदा. गेल्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याबरोबर कायदा सुव्यवस्था याच्यामध्ये म्हणजेच लॉ अँड ऑर्डर जी सिच्युएशन असते त्याचं बेसिक नॉलेज अंडरस्टँडिंग जनतेला का पाहिजे, सिविक सेन्सची गरज का आहे आणि बेसिक फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज याच्या रिलेटेड आपण एपिसोड 1 शूट केला होता. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की धर्म, रिलिजन आणि संविधान हे कशा पद्धतीनं पॅरलल जातात लॉच्या भाषेत, पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये सुजय सर आपल्या समोर आज सगळ्या गोष्टी मांडणार आहेत. तर चला एपिसोडची आपण सुरुवात करूया. नमस्कार सुजय सर. नमस्कार. जसं मी म्हणलं तसं की संविधानाला नेहमी धर्मग्रंथांच्या समोर ठेवण्यात येतं आणि एक असा गैरसमज तयार होतो की संविधान धर्माच्या विरोधामध्ये चालतं, असा गैरसमज होतो. तर नक्की ह्याच्यातले फॅक्च्युअल गोष्टी काय आहेत आणि खरंच संविधान हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे का, तर याची थोडीशी क्लॅरिटी आपण सगळ्यांना करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. जो प्रश्न सोपा आहे पण त्याचं उत्तर खूप एलॅबरेटिव्ह आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये मी म्हणालो होतो आणि ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे, जे मी परत इथे रिपीट करतो, की बरीच लोक संविधानाबद्दल जे काही बोलतात किंवा बऱ्याच ठिकाणी संविधानाचा रेफरन्स देऊन एक व्हॅलिडेशन देतात, त्या लोकांनी खरोखरच संविधान वाचलेलं असतं का? माझ्या मते त्यांनी नसतं वाचलेलं. त्याचप्रमाणे धर्माचा आधार घेऊन बरीच लोक बऱ्याच गोष्टी बोलत असतात समाजामध्ये. त्या लोकांनी तरी हे धर्मग्रंथ सगळे वाचलेले असतात का आणि त्यांना ते समजलेले असतात का? त्याचंही उत्तर माझ्या मते बऱ्याच वेळेस नाही असंच आहे. तुम्ही आत्ता जो रेफरन्स दिलात तो रेफरन्स हा एका स्कॅन्डलस ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची अक्षरशः झोप उडालेली आहे. ज्या व्यक्तींनी हे वाक्य म्हटलं त्या व्यक्तीबद्दल पर्सनल लेवलला मला कुठल्याही पद्धतीची कमेंट करायची नाही आहे. पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की भारताचं संविधान ह्याच्यामध्ये बरेच अंश पर्सनल लॉजशी संबंधित आलेले आहेत. पर्सनल लॉज म्हणजे कुठले? तर आपल्याकडे ज्या रूढी परंपरा चालू होत्या किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं विचारसरणी जी प्रचलित होती, त्या संबंधातले बरेच कायदे हे कोडिफाय केले गेले. त्याला एक हॉर्मोनल स्ट्रक्चर दिलं गेलं. ते जसे जसे
इव्हॉल्व्ह होत गेले तसे कस्टमरी रूल्स, कस्टमरी रेग्युलेशन्स त्याच्यात पडत गेले आणि त्याचा एक सोशल बिलीफच्या दृष्टिकोनातनं एक कायदा म्हणजे असंख्य कायद्यांचा एक कोडिफिकेशन अशा दृष्टिकोनातनं केलं गेलं. जसं हिंदू धर्माशी संबंधित हिंदू पर्सनल लॉज कोडिफाय झाले, तसे मुसलमान धर्मांचेही कोडिफाय झाले, इतर धर्मांचेही आहेत. आता ह्याचं संविधानाशी कम्पेअर करणं किंवा वेद म्हणा, उपनिषद म्हणा किंवा बाकीचे जे एपिक्स ज्याला आपण म्हणतो, धर्मग्रंथ आहेत, बाकीचे पुराणं आहेत, ह्याला संविधानाशी कम्पेअर करून काहीतरी एक वेग स्टेटमेंट देण्यापेक्षा आधी मुळामध्ये ह्याचा सगळ्याचा सोर्स भारताच्या संस्कृतीशी कसा निगडीत आहे, ओव्हरऑलच सिच्युएशन तेव्हा काय होती, सोशल स्ट्रक्चर तेव्हा काय होतं, त्याच्याप्रमाणे श्रुती म्हणा, स्मृती म्हणा, ह्याच्या थ्रू हे सगळे पर्सनल लॉज कसे कोडिफाय झाले. म्हणजे मी हिंदू धर्माशी संबंधित रेफरन्सेस देतोय, तसंच मुसलमान धर्माशी संबंधित जे कुठले रेफरन्सेस असतील तसे, इतर धर्मांचे रेफरन्सेस असतील तसे, तर ह्याचा व्यवस्थित अभ्यास खरोखरच केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कुठला तरी वाद निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य करण्यापेक्षा त्या सगळ्या रिलिजियस स्क्रिप्ट्स आणि स्क्रिप्चर्समधलं आपल्याला जीवनावश्यक मटेरियल काय आहे ते आपण घ्यावं सुद्धा आणि ते वापरावं सुद्धा. आणि 100% भारताचं जे संविधान आहे ते आधी नीट समजून घ्यावं की ते ह्या सगळ्या सिस्टीमला, सोशल सिस्टीमला अकोमोडेट करण्यासाठी कसं अप्लाय होऊ शकतं. आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातनं अकोमोडेटिव्हनेस निर्माण होणं हे कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं काम आहे असा माझा समज आहे. तशाच पद्धतीत संविधानामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना अकोमोडेट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आर्टिकल्स, प्रोव्हिजन्स या दिल्या गेल्या आहेत. उगाचच कुठली तरी अशी वेग कमेंट खरोखरच कुठल्याही व्यक्तीने करू नये. आणि जे लोक समाजाचं नेतृत्व किंवा रिप्रेझेंटेशन करतात त्यांनी तर अतिशय जबाबदारीने वागावं असं माझं सांगणं आहे. आपण आत्ता म्हणलात की पर्सनल लॉज बनले गेले, ज्याच्यामध्ये हिंदू कायदा म्हणजे रिलिजियस कायदे, ते पर्सनल लॉ याचा नक्की अर्थ काय? आणि म्हणजे जे आपली धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्यामधून त्याची प्रेरणा घेतलेली असते का? त्याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का? थोडासा एक फॅक्टर असा रिलेट करतो मी. आपल्याकडे रूल ऑफ पर्सन याच्यापेक्षाही रूल ऑफ लॉ या गोष्टीला महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि आपण जर हे बघितलं तर हे रूल ऑफ लॉ हे फक्त मॉडर्न लिगल सिस्टीममध्येच याला महत्त्व आहे असं नाहीये. याचा जो सोर्स आहे तो कैक हजार वर्षांपासून इव्हॉल्व्ह होत आलेला आहे. आपल्याकडे सोशल कंडिशन किंवा सोशल फॅब्रिक ह्याला कुठल्याही मार्गाचा डिसिप्लिन असावा आणि समाज हा प्रोग्रेसिव्ह पद्धतीने घडत जावा ह्याच्या दृष्टिकोनातनं आपली जी पुराणं आहेत, पुराणांमधनं इव्हॉल्व्ह होत 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 जे काही सगळे ग्रंथ निर्माण झाले त्याच्यातनं हे सगळे कायदे तयार झाले. या कायद्यांमध्ये म्हणजे हिंदू पर्सनल लॉशी संबंधित बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की काही हिंदुत्वाचे कोर प्रिन्सिपल्स आहेत. जसं आपण एका सुप्रीम बिईंगमध्ये विश्वास ठेवतो, आपण कर्मामध्ये विश्वास ठेवतो, आपण रिइन्कार्नेशनमध्ये विश्वास ठेवतो. अशा सगळ्या विश्वासांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं अप्लाय करावं आणि आपली जीवनशैली त्याच्या दृष्टिकोनातनं कशी फ्रेम व्हावी एका डिसिप्लिन पद्धतीने. म्हणजे बरेच वेळा म्हणतात ना, हिंदुत्व इज नॉट जस्ट अ रिलिजन बट इट इज अ वे ऑफ लाईफ. तर ते काय वे ऑफ लाईफ आहे हे सगळं या पुराणांमधनं समजतं. पुराणं वाचणं म्हणा, उपनिषद वाचणं म्हणा, वेद म्हणा, त्याच्याशी संबंधित इतर सगळ्या गोष्टी म्हणा, त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे जाऊन आपल्याकडे अद्वितीय मुवमेंट जी झाली त्याच्याशी संबंधित, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सोशल रिफॉर्मर्सचं कॉन्ट्रीब्युशन काय, अगदी स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालामध्ये सुद्धा हे सुद्धा वाचन करणं आणि समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या स्क्रिप्चरचा कुठल्या दुसऱ्या स्क्रिप्चरशी ओव्हररायडिंग इफेक्ट काय आहे याचा वाद न निर्माण करता आपल्याला समाज म्हणून पुढे जाण्यासाठी ह्याच्यामध्ये जे काय मॉडिफिकेशन्स करावे लागत असतील ते मॉडिफिकेशन्स करणंही तितकं गरजेचं आहे. बरेच वेळा काय होतं, संविधानाचा संबंध आणि हिंदू धर्माचा संबंध अशा पद्धतीने जोडला जातो की संविधानाचं पुस्तक दाखवून फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्याशी संबंधित बरेच लोक हिंदुत्वावरती चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स करताना तुम्हाला दिसतात. पण खरं तुम्ही बघितलं तर
आपल्या देशामध्ये हिंदुत्वाचे बरेच प्रिन्सिपल्स आणि बऱ्याच थॉट प्रोसेसेस या संविधानात सुद्धा घेतलेल्या आहेत. आणि वेद जर तुम्ही वाचलेत तर त्याच्यामध्ये वेदांचं जे काय सगळं इव्हॉल्युशन गेलं, स्मृतींचं जे काय इव्हॉल्युशन सगळं पुढे होत गेलं, त्या सगळ्या दृष्टिकोनातनं संविधानामध्ये एक बॅलन्स्ड अप्रोच मेंटेन केला गेलेला आहे. आपल्याला पर्सनल लॉ म्हणजे एका पर्टिक्युलर सोसायटीशी संबंधित, हिंदूशी संबंधित वे ऑफ लाईफ काय असलं पाहिजे, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे, ह्याच्यासाठी हिंदू कायदा किंवा हिंदू कायद्याचे जे हे सगळे स्रोत आहेत हे वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. एज्युकेशन सिस्टीम, मला दुर्दैवाने हे म्हणावं लागतंय की ह्या सगळ्या विषयांकडे अतिशय म्हणजे इग्नोरंट आहे आणि त्यांनी खूप स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. कारण आपल्या पर्सनल लॉजमध्ये मॉरल्स, एथिक्स आणि ह्या सगळ्या थॉट प्रोसेसेसना, ॲन्सेस्टरल प्रॉपर्टी कशी डिव्हॉल्व झाली पाहिजे, स्त्रियांचे त्याच्यात अधिकार कसे असले पाहिजेत किंवा कसे नसले पाहिजेत, किंवा पुरुषांचे कसे अधिकार असले पाहिजेत. आपण काही बाबतींमध्ये मोठे घरात असतील तर त्यांच्या पाया पडतो. ह्याच्याशी संबंधित कस्टम्स काय आहेत, कस्टमरी म्हणजे नुसते कस्टम्स काय असतात, कस्टमरी लॉ कसा इव्हॉल्व झाला आणि त्याच्यानंतर तो नंतर पुढे कोडिफाय कसा होऊ शकतो किंवा झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजेत. अपब्रिंगिंग एखाद्या माणसाचं हिंदुत्वाशी संबंधित आहे म्हणजे त्याचं आचरण सुद्धा हिंदुत्वाशी संबंधित असलं पाहिजे. फक्त म्हणजे हा शब्द माझा चुकीचा आहे आणि माफ करा मी हा शब्द मांडतोय, पण ब्रँडिंग स्वतःचं हिंदू करणं आणि स्वतः हिंदू म्हणून जगणं ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि मला वाटतं ह्या फरकावरती विचार करणं आणि तो इम्प्लिमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक हिंदुत्वाचं जे प्रिन्सिपल आहे, जे तुम्ही आत्ता म्हणले की कॉन्स्टिट्यूशनमध्ये बऱ्यापैकी गोष्टी हिंदुत्वाच्या प्रिन्सिपल्सच्या घेतलेल्या आहेत, ह्याची काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता? आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की हिंदुत्वाशी संबंधित प्रिन्सिपल्स बऱ्यापैकी तुमच्या फंडामेंटल राईट्समध्ये इन्कॉर्पोरेट केले गेलेले आहेत, जे डॉक्ट्राईन्स वापरले जातात आणि इनफॅक्ट रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये पण. म्हणजे समाजामध्ये कंपॅशन, केअर आणि कमिटमेंट हे असलं पाहिजे. हे हिंदू धर्मात कायम आहे. हिंदू धर्म हा लॉजिकल रिझनिंगशी संबंधित, कॉग्निटिव्ह ॲबिलिटीशी संबंधित, एका पॅटर्न थॉट प्रोसेसशी संबंधित आणि एक्स्ट्रीमली टॉलरंट म्हणून ओळखला जाणारा धर्म आहे. संविधानही तसं आहे. संविधानाबद्दल मी मागच्या पण पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं माझ्या अंदाजाने, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणाले होते, पास्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया, की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑर इट डज टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग दोज हू बिलीव्ह इन द कॉन्स्टिट्यूशन अँड ऑल्सो दोज हू डू नॉट बिलीव्ह इन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये अशी एक क्रिमिनल प्रॅक्टिस करताना घटना घडली होती की माझ्या बैठकीतला दररोज संविधानाला शिव्या घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये एक पोलीसमध्ये FIR झाली पोलीस स्टेशनमध्ये, आणि तो मला म्हणला, अरे तुझ्या ह्याच्यात काय करायचं, माझी तू बेल करून दे. म्हटलं आता बघ, तुझा नक्की संविधानात विश्वास असेल आहे नाहीये तू एकदा ठरव, कारण तू बेल करतोयस म्हणजे तुझ्या मनामध्ये जे विचार आहेत संविधानाबद्दल त्याच्या कॉन्ट्राडिक्शन मध्ये तू आत्ता वागतोयस. तर आपण लूज कमेंट्स ज्या आहेत, ज्या आपण जनरल एक पब्लिक गॅदरिंग, पब्लिकवरती इम्प्रेशन मारायला ज्या पब्लिकमध्ये बोलतो, त्याच्याऐवजी आपण फंडामेंटली हा विचार केला पाहिजे की हे सगळ्या गोष्टी रिलेट होत होत कशा आलेल्या आहेत. हा पहिला मुद्दा आला. दुसरा महत्वाचा मुद्दा, हिंदुत्वाशी संबंधितच गोष्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतल्या आहेत का, तर तसं नाही. कॉन्स्टिट्यूशननी एक बॅलन्स्ड ह्युमॅनिटेरियन अप्रोच सुद्धा मांडलेला आहे. सो शेवटी तुम्हाला मानवतेशी संबंधित ज्या कुठल्या धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तुम्हाला घेऊन त्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी किंवा समाज प्रोटेक्ट करण्यासाठी हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेला आहे. त्यामुळे असं प्रॅक्टिकली होऊ शकत नाही की तुम्ही भारतात राहताय, तुम्ही प्रोटेक्शनही कॉन्स्टिट्यूशनचं घेता आणि कमेंट्स पास करताना काहीतरी तुम्ही उलट्या सुलट्या कमेंट्स पास करता. तसंच तुम्ही भारतात राहताय, हिंदू प्रथा आणि हिंदू संस्कृती तुम्ही चालवता, तुम्ही त्या सेलिब्रेशन्समध्ये जाता, त्याचा पॉलिटिकल इमेज बिल्डिंगसाठी उपयोग करून घेता आणि मग त्याची कंपॅरिझन भारताच्या घटनेशी करताय एका निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये. असं होऊ शकत नाही. ही क्लिअर हिपोक्रेसी आहे. एखाद्याला जर हिंदू पर्सनल लॉचं जर नॉलेज घ्यायचं असेल तर एक्झॅक्टली त्याने काय केलं पाहिजे? हिंदू पर्सनल लॉ किंवा पर्सनल लॉज म्हणजे कुठलेही पर्सनल लॉज, म्हणजे आपण आता पर्सनल हा विषय हिंदू पर्सनल लॉशी संबंधित मी आता सांगतोय, पण इतर पर्सनल लॉज जे आहेत, मुस्लिम लॉज आहेत, बाकी सगळे याच्याशी संबंधित किती पर्सनल लॉज आहे?
असंख्य पर्सनल लॉज आहेत, पण अच्छा. म्हणजे कोडिफिकेशन त्याचं होऊन त्याचे इंटरप्रिटेशन इंटरॅक्शन वेगवेगळ्या पद्धतीत केले गेलेले आहेत. जे हिंदू पर्सनल लॉशी संबंधित आपण बऱ्याच वेळेस बोलतो, कारण भारताची बहुतांशी लोकसंख्या ही हिंदू असल्यामुळे मी तशा पद्धतीमध्ये त्याची मांडणी करतोय. बाकी त्याचं रिलेशन तुम्ही तशा तशा पद्धतीत लावावं. हम्म. कॉमन फॅक्टर्स कसे असतात, की कारण एक वैचारिक बैठक, वैचारिक पद्धत आणि त्याच्या दृष्टिकोनातनं आचरण हे इव्हॉल्व्ह होत असंख्य हजार, काही हजार वर्षांपासून इव्हॉल्व्ह होत 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 काही नियम पडलेले आहेत. हम्म. याच्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आपला हा 100% विश्वास आहे, की आपल्या व्यतिरिक्त म्हणजे देर इज अ फॉर्म ऑफ अन इटर्नल सुपर बीइंग बियॉन्ड अस, अँड इट हॅज डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स विच आर मेनी अ टाइम्स पर्सॉनिफाईड. म्हणजे पर्सॉनिफाईड म्हणजे आपल्याला एका मानवाच्या स्वरूपामध्ये बरेच आपले देव आणि हे सगळे दिसतात, किंवा आपण त्यांना व्हिज्युअलाइज तशा पद्धतीत करतो. आता ह्याचा संबंध आपण बऱ्याच ऑब्जेक्ट ओरिएंटेड थॉट प्रोसेसशी लावलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ लक्ष्मीपूजन, आपण संपत्ती आणि समृद्धीची देवता, तसंच भगवान कुबेर असतील, किंवा तुमचे गणपतीची पूजा असेल, आपण कुठलेही विघ्न येऊ नयेत याच्यासाठी करतो. सो कुठल्या तरी ऑब्जेक्टशी संबंधित आपण कुठल्या तरी पूजेला रिलेट केलेलं आहे, कुठल्या तरी देवाला रिलेट केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्याचे मंत्र आहेत, आणि ह्या मंत्रांचा संबंध हा आपल्या पुराणांमध्ये अशा पद्धतीत दिलेला आहे, की जे आपले सगळे साधू होते त्यांना परमात्म्याकडनं जे काही संकेत आले, की जीवनशैली एखाद्या व्यक्तीची कशी असावी, त्यांनी या XYZ प्रॉब्लेममध्ये कशा पद्धतीमध्ये ॲक्शन घ्यावी किंवा नाही घ्यावी, किंवा त्यांनी त्याचं आचरण कशा पद्धतीत त्याचं असावं, मॉरल्स आणि त्याच्या ड्युटीज काय आहेत, ह्याच्या सगळ्याचं नोटिंग डाऊन चेक केलं गेलं, किंवा त्याच्यानंतर त्याच्याबद्दल विचार केला गेला, ते ओरली सांगितले गेले. हे सगळे विषय तुमच्या श्रुती, स्मृती, त्याच्यानंतर तुमचे उपनिषद हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आले. काही प्रोजमध्ये आले, काही तुमच्या पोएम्समध्ये आले, पोएट्री फॉर्मॅटमध्ये आले, आणि त्याच्यातनं आपल्या धर्माच्या पर्सनल लॉचं इव्हॉल्युशन होत गेलं. सोर्सेस, पर्सनल लॉ वाचलाच पाहिजे, पण पर्सनल लॉ वाचायच्या आधी किंवा वाचत असताना तुम्हाला हे सगळे सोर्सेस सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं होत असताना काही एपिक्स आहेत. एपिक्स ज्याला म्हणतो आपण, महाभारत असेल, रामायण असेल, याच्याशी संबंधित सुद्धा आपल्याला काही याच्यातनं आता रामनवमी झाली, कर्तव्य आपल्याला समजतात, की कुठल्या पद्धतीची कर्तव्य, राजाची काय कर्तव्य असली पाहिजेत, तुम्ही समाजात वावरताना कृष्णनीती कुठे वापरली पाहिजे, कुठे नाही वापरली पाहिजे, जे काय सगळं आहे. ह्याचा डायरेक्ट कायद्याशी संबंध आहे का, तर लेटर ऑफ लॉशी संबंध नाहीये, पण स्पिरिट ऑफ लॉशी संबंध आहे. स्पिरिट ऑफ लॉ म्हणजे काय, कायद्यामध्ये 2 भाग असतात. कायद्याचं बेअर टेक्स्ट वाचून कोणी प्रीच करू शकतो, की हो हा कायदा आहे आणि बाबा मी हा कायदा वाचला आणि ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. पण ते का म्हटलंय, त्याच्या मागचं लॉजिक काय, जेव्हा ते म्हटलंय तेव्हा सोशल स्ट्रक्चर कसं होतं, तेव्हा लोकांच्या अपेक्षा काय होता, सोशल फॅब्रिक काय होतं, हे खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ बऱ्याच आपल्या म्हणजे एक काळ लोटला ज्याच्यामध्ये दुर्दैवाने स्त्रियांवरती भारतात प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार झाले, जसं सती जाणं असेल, हे असेल, ते असेल. पण हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे, की जेवढे रिफॉर्मर्स हिंदू धर्मात आले त्यांना काही काळ विरोध होत गेला, पण हिंदू धर्माने ते रिफॉर्म्स अडॉप्ट केले. आणि हिंदू धर्म का टिकून राहतोय, कारण हिंदुत्व इज ओपन टू रिफॉर्म्स. कुठल्याही पद्धतीचे रिफॉर्म्स, नवीन विचार जे असतील त्याला एक थोडा काळ कदाचित त्या व्यक्तीला सगळ्यांना पटवणं ते अवघड जातं, पण त्याच्यानंतर रिफॉर्मिस्ट थॉट प्रोसेस आणि ह्युमॅनिटेरियन थॉट प्रोसेसनी आपण कायम हिंदुत्वाला काय म्हणतो आपण, प्रोग्रेस करू शकलोय. हे समजण्यासाठी रिफॉर्म्स कुठल्या पद्धतीत घडवले गेले रिफॉर्मर्सने, हेही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे राजा राममोहन रॉय असतील, स्वामी विवेकानंद असतील, हे तुम्ही वाचलेच पाहिजेत. ह्यांच्या विचाराने माणूस घडणं ह्याला भयंकर प्रमाणामध्ये उपयोग होतो. म्हणजे आपण जे आज म्हणतो, की आपण पूजा करतो, पूजा करणं सोपं आहे. म्हणजे हिंदुत्वामध्ये हिंदुत्वाचं आचरण करणं अवघड आहे,
पण एखादी पूजा करणं आणि देवासमोर हात जोडणं सोपं आहे. पण खरा इम्पॅक्ट कधी पडतो, जी पूजा तुम्ही करताय त्याचं तुम्ही त्या मंत्रांचं तुम्ही आचरण, त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते तुमचं दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही आचरण करता, तेव्हा तुम्ही हिंदू लॉ सुद्धा तशाच्या तसा फॉलो करता. आणि हम्म. वेद, उपनिषद आणि या सगळ्या पुराणांमध्ये जे काय सगळं दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करता. त्यामुळे ह्या दोन्हीची सांगड असली पाहिजे. हम्म. हिंदुत्व किंवा हिंदू इज अ वे ऑफ लाईफ असं आय थिंक सुप्रीम कोर्टमध्ये डेफिनेशन आली होती ना एका कोणत्या तरी जजमेंटमध्ये. आले होते. हो. हिंदुत्व इज नॉट अ रिलिजन, इट इज अ वे ऑफ नॉट लाईफ. जस्ट अ ते रिलीजन. नॉट. तर तो काय विषय होता नक्की? काय आहे, माझं कुठे चुकत असेल तर मला कमेंट्समध्ये करेक्ट करावं ऑडियन्सनी. पण हिंदुत्व ही जी कॉन्सेप्ट आहे, हम्म. ही विनायक दामोदर सावरकरांनी पहिल्यांदी त्याचं कॉइनेज करून ती समाजापुढे आणली. हम्म. हिंदुइझम आणि हिंदुत्व ह्याच्याबद्दल बरंच मटेरियल पब्लिक सोर्सेसमध्ये जे काही अवेलेबल आहे त्याच्या अनुषंगाने हिंदुत्व हॅज अ लार्जर स्पेक्ट्रम देन हिंदुइझम. ओके. आपण धार्मिक दृष्टिकोनातनं म्हणजे हा आमचा देव, ही आमची पूजा आणि ह्या आमच्या प्रथा, याच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाचा विचार विनायक दामोदर सावरकरांनी केला होता. इतर लोकांनी तो केला नव्हता असं नाही, पण हम्म. त्यांनी पहिल्यांदी माझ्या अंदाजाने ह्याच्याबद्दल डिस्कशन फोरम हा एका स्पेक्ट्रममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्व ॲज अ वे ऑफ लाईफ म्हणजे काय, की हिंदुत्वाचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे मी जसं म्हणालो की हिंदू धर्म हा टॉलरंट आहे खूप प्रमाणामध्ये. हम्म. काही अंशतः हा टॉलरन्स जो हिंदू धर्माचा आहे तो तुमच्या आचरणामध्ये पण दिसतो. हम्म. तू उगाच जाऊन कोणाला मारणार नाहीस किंवा तुझ्या अजेंडामध्ये डिस्ट्रक्शन हा फोकस पॉईंट नाही आहे. हम्म. बरोबर. तुझ्या आचरणामध्ये अकोमोडेटिव्हनेस हा फोकस पॉईंट आहे. तुला साधं उदाहरण देतो. हिंदू कायद्याप्रमाणे, हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे हिंदू म्हणून जी डेफिनेशन आहे त्याच्यात सुद्धा असं आहे की नवरा मुसलमान आहे, बायको हिंदू आहे, त्यांचं लग्न झालं आणि मूल जर हिंदू पद्धतीने वाढत असेल आणि तसे पुरावे दिले गेले तर वडील मुसलमान जरी असले किंवा त्यांच्यापैकी कोणी एक जरी ख्रिश्चन असलं, मुसलमान असलं किंवा कुठल्याही इतर धर्मातलं असलं तरी कारण त्या मुलाचं अपब्रिंगिंग हिंदुत्वाप्रमाणे झालेलं आहे म्हणून हिंदू कायदा त्याला ॲप्लिकेबल. इतका अकोमोडेटिव्हनेस कोडिफाईड लॉमध्ये. मग ह्याचा गैरफायदा घेतला जातो का? घेतला जातो ना, 100%. पण प्रिन्सिपल म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही ह्याला रेकॉग्नाइज जेव्हा करता की एखाद्या व्यक्तीचं अपब्रिंगिंग काय आहे, अपब्रिंगिंगमध्ये आज 25व्या वर्षी जर तू म्हणत असेल की मी हिंदू आहे का ख्रिश्चन आहे हे डिसाईड करावं, तर तू 25 वर्षाचा पूर्ण तुझा लेखाजोखा अपब्रिंगिंगचा देत असतोस किंवा त्याच्याबद्दल असेसमेंट होत असते. म्हणजे हिंदू धर्म हा किती इन डेप्थ विचार करणारा धर्म आहे किंवा वे ऑफ लाईफशी संबंधित आपण जेव्हा बोलतो तेव्हा याचा किती विचार केलेला आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि वे ऑफ लाईफ म्हणजे दररोजच्या आचरणामध्ये सुद्धा तुमचे काय विचार आहेत आणि तुम्ही आपल्या कोर प्रिन्सिपल्सवरती कसा विश्वास ठेवता, तुम्ही कर्मावर कसा विश्वास ठेवता, रिइन्कार्नेशनवरती कसा विश्वास ठेवता, तुमच्या प्रथा काय आहेत, तुम्हाला उपजत कोणाबद्दल रिस्पेक्ट वाटतो नाही वाटत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ओके. मग अशी एक मुद्दा आपण मांडलात की एज्युकेशनची इकोसिस्टीम मधून नॉलेज कमी पद्धतीनं दिलं जातं या सगळ्या गोष्टींचं, तर त्याच्यासाठी आपले काय काय सजेशन्स आहेत की कशा पद्धतीने काही चेंजेस आपण सांगू शकतो का की हे जर बदल घडले एज्युकेशनच्या इकोसिस्टीममध्ये तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टींना बघायचा अप्रोच हा बदलेल सगळ्यांचाच? ह्या प्रश्नाच्या आधी ना मला एक विषय आत्ता डोक्यात आला, तो सांगू इच्छितो मी, जो एज्युकेशनशी संबंधित आहे. कारण एज्युकेशन म्हणजे फक्त प्रायमरी एज्युकेशन नाही, पण ओव्हरऑल आयुष्यभर आपण जे शिकत असतो त्याच्याशी संबंध जोडूयात. बऱ्याच वेळेस ना मी अशी खूप व्याख्यानं ऐकलेली आहेत ज्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये असं म्हटलंय की सायंटिफिक टेम्परामेंट वाढावं याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे म्हणून हिंदू रूढी, परंपरा, सण वार याचा संबंध फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी जोडला जातो की हे असं केल्यावरती त्याचं काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटच तयार होतं आणि त्याची जी काय कंपनं असतात त्याच्यामुळे. कशाला तुम्ही ह्याच्यात पडता? संविधानामध्ये सायंटिफिक टेम्परामेंटचा संबंध
फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी कमी आणि लॉजिकल रिझनिंग आणि एव्हिडन्स बेस्ड थॉट प्रोसेस याच्याशी जास्त आहे. सायन्स म्हणजे ते सायन्स तशा पद्धतीचं नाहीये. तुम्ही छाती ठोकपणे जाऊन म्हटलं पाहिजे की अरे आमच्या या रूढी आणि परंपरा आहेत, याचा तुम्हाला नुकसान अजिबात होत नाही आणि आम्हाला याचा अभिमान आहे. त्याला एका वेगळ्या कुठल्यातरी थॉट प्रोसेसमध्ये रिलेट करून मग त्याचे डिबेट्स घडवून आणणं आणि मग तुम्हाला नक्की हे माहिती नसतं की त्या रूढी आणि परंपरा कशा इव्हॉल्व्ह झाल्या आणि त्याला एव्हिडन्स बेस काय आहे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तो सगळा विषय इगोवरती घेता. हे कशाला करता? तुम्ही ठोकपणे सांगा ना, ही आमची जीवनशैलीची पद्धत आहे. आम्ही आमच्या पद्धतीमध्ये या प्रकारच्या रूढी आणि परंपराचा हा सहभाग असतो आणि ते तिथपर्यंत ठेवा. कोणी तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही म्हणणार नाहीये आणि कोणी म्हटलं तरी तुम्ही त्याची काही काळजी करायची गरज नाहीये. कारण कस्टमरी लॉ, जसं उदाहरणार्थ सप्तपदी घेणं लग्नाच्या बाबतीमध्ये, याला मान्यता दिली ना सुप्रीम कोर्टाने. तर एकदा सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीला मान्यता दिलेली आहे आणि लग्न म्हणजे काय याच्या स्पेसिफिक डेफिनेशनमध्ये तो विषय आलेला आहे म्हटल्यावरती तुम्हाला हे उगाचच काहीतरी जस्टिफिकेशन करण्याची काही गरज नाहीये. आणि एज्युकेशनमध्ये हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे की कारण समोरचा आपल्याला ज्या मुद्द्यावरती विरोध करायचा प्रयत्न करतोय तो मुद्दा आपण जस्टिफाय करण्यामध्ये आपण आपला वेळ घालवायची गरज नाहीये. म्हणजे एज्युकेशन मध्ये ह्याचं इन्क्लुजन तशाच पद्धतीने व्हायला पाहिजे जशा पद्धतीने आपल्या महान ऋषी मुनींनी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे, ऐकून ठेवलेलं आहे, केव्हा सांगितलेलं आहे आणि ते तसं पुढे चाललेलं आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा की माणूस म्हणजे शिक्षणाचा मूळ पर्पज हा माणूस घडवणं आहे. आधी माणसाची कपॅसिटी बिल्डिंग करणं. आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे जाणवतं की लोकांना स्वतःचा प्रॉब्लेम एका पानावरती लिहिता सुद्धा येत नाही. म्हणजे तुम्ही जर तुमचा प्रॉब्लेम, तुमच्या मनात येणारा प्रॉब्लेम जर एका पानावर लिहिला तर माझ्या अंदाजाने तो 50% सोल्युशन तुम्हाला तिथे लिहितानाच मिळतं. आणि याच्याबद्दल ह्युमन आपल्या मर्फीज लॉ आणि गिल्बर्ट्स लॉ आणि बाकी सगळे असे जे जीवनावश्यक थॉट प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे. तुम्ही एज्युकेशन सिस्टीममध्ये वैचारिक प्रगल्भता आणणं आणि हिंदुत्वाशी संबंधित विचार करणं आणि त्याच्यावर चर्चा करणं हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही काय करता, एज्युकेशनमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातनं मटेरियलिस्टिक ऍप्लिकेशन एज्युकेशनचं कशा पद्धतीत होईल याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करता. पण विचार करण्याच्या दृष्टिकोनातनं वैचारिक प्रगल्भता जी आपल्या पुरातन काळापासनं आपल्या हिंदू धर्मामध्ये दिली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मुलं घडवताना त्यांना त्याचं शिक्षणच देत नाही आणि मग बाहेरचा इन्फ्लुएन्स जेव्हा त्यांना त्या एका पर्टिक्युलर वयामध्ये येतो 16 वर्षानंतर किंवा आता अजूनच कमी वयाचा तो हे कमी होत चाललेला आहे, तेव्हा तुम्हाला तक्रारी असतात. कारण मुलं चांगलं काय आणि वाईट काय याच्याबद्दल डिस्टिंक्शन करू शकत नाही आणि अट्रॅक्शनकडे म्हणजे एक डिसीट बेस्ड अट्रॅक्शनकडे ते जास्त प्रमाणामध्ये वळतात. सो त्यामुळे या सगळ्या विषयांचा एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकवताना ह्याचे रेफरन्सेस देऊन ह्या संबंधामध्ये सरकारने काम करण्याची अतिशय गरज आहे. म्हणजे अजूनही भगवद्गीता म्हणजे महाभारत म्हणा, रामायण म्हणा, हे सुद्धा व्यवस्थित पद्धतीत शिकवलं जात नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल माझ्या अंदाजाने 10% सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये कंटेंट नाहीये. सावरकरांबद्दल कंटेंट म्हणजे काय, हिस्ट्रीमध्ये टाइमलाईन बेस्ड कंटेंट नकोय आम्हाला. आम्हाला ते काय पद्धतीत विचार करायचे, काय पद्धतीत प्रॉब्लेम ऍड्रेस करायचे. विनायक दामोदर सावरकर, स्वामी विवेकानंद ह्याच्याशी संबंधित आम्हाला तो कंटेंट पाहिजे आणि ती ऑनगोईंग प्रोसेस पाहिजे. सो हे वे ऑफ लाईफ म्हणजे हे झालं वे ऑफ लाईफ, पण यू शुड इन्कल्केट दॅट वे ऑफ लाईफ इन एज्युकेशन सिस्टम इन दॅट पर्टिक्युलर फॅशन विच इट हॅज टू बी. एक आजच्या काळाच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचा प्रश्न, आपले हिंदुत्ववादी सरकार आता केंद्रात आहे, राज्यात आहे. बऱ्याचशा पॉलिटिशियन्सला स्वतःला संविधान, कायदा याचं नॉलेज नसतं. स्वाभाविक आहे, प्रत्येक जण LLB किंवा लॉ डिग्री घेऊन आलेला नाहीये. पण राजकारणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली कायदा तर पाळावाच लागणार आहे. तुमची इच्छा जरी नसली तरी तुम्हाला संविधानाच्याच प्रमाणे वागावं लागणार आहे. तर त्या लोकांसाठी एक मेसेज काहीतरी की त्यांनी काय काय गोष्टी शिकणं गरजेचं आहे
सो ॲज टू बिकम अ गुड लीडर इन टर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर त्यांनी काय काय गोष्टी शिकणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे आपल्या देशाच्या भविष्याच्या हिशोबाने. तू जो प्रश्न विचारला आहेस त्याचं जे म्हणजे प्रश्न सोपा आहे पण त्याचं उत्तर अवघड आहे आणि एखादी क्रॉस एक्झामिनेशन असावी तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. अं, भारतामध्ये असंविधानिक पद्धतीमध्ये नेते काम करतायत किंवा सरकार काम करतंय अं, असं अशी हार्श सिच्युएशन नाहीये. पण असं 100% असू शकतं की संविधानामध्ये असलेल्या आर्टिकल्सचा स्पेसिफिक काही इंटरप्रिटेशन हे करण्यामध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. हा विषय ह्या सरकारशी संबंधित नाहीये. हा जनरली सरकार आणि ज्युडिशियरी हे कशा पद्धतीमध्ये संविधान इंटरप्रिट करतात माझा प्रश्न त्याच्याशी बेसिकली काय म्हणूया आपण, पार्टी लाईनच्या पुढे जाऊ नये. कोणताही राजकीय नेता असू दे, तो कोणत्याही लेवलचा नेता असू दे, त्याला कायदा तर वापरायचा आहेच आहे आणि कायद्याचं फ्रेमिंग संविधानामधूनच घ्यायचंय. तर तो कशा पद्धतीने इफिशियंटली या गोष्टींचा अभ्यास जर त्याने केला तर देशाचा फायदा होणार आहे ना. त्याच्यामुळे त्याने काय काय अभ्यास करणं गरजेचं आहे असा सगळाच अभ्यास प्रश्न. करणं गरजेचं आहे. म्हणजे संविधान, कायदा आणि बाकी अशा सगळ्या गोष्टी या जनरली राजकीय वर्तुळामध्ये काम करणाऱ्या लोकांना माहिती असतात. असं नाहीये की त्यांना ते माहिती नसतं. पण पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या ओघामध्ये कदाचित काही गोष्टींकडे प्रायोरिटी बेस्ड दुर्लक्ष होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये राजकीय वर्तुळात वावरणारे नेते असतील, कार्यकर्ते असतील, मंत्री असतील, यांची जशी जबाबदारी आहे तशीच नागरिकांचीही तेवढीच जबाबदारी आहे की जर तुम्हाला असं जाणवलं की तुमचा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हा कायद्याच्या फ्रेमवर्कच्या बाहेर जाऊन काही विचार करतोय, इंटेन्शनली नाही अनइंटेन्शनली होऊ शकतं, तर त्याला तिथे ते सांगणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि पीपल्स इंटरॅक्शन विथ पॉलिटिशियन्स हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. पीपल्स इंटरॅक्शन होते, पण काय इंटरॅक्शन होते हेही तितकंच गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की राजकीय नेत्यांनी एक मात्र करायला पाहिजे की कायदा, संविधानातले इतर सगळे घटक, त्याचे शेड्यूल्स म्हणा, तुम्ही पॉलिसीज काय बनवता, याच्यावर टेक्निकल बेस्ड डिस्कशन समाजामध्ये येऊन तुम्ही केलं पाहिजे. आणि ते जर तसं झालं तर त्याची एक व्यवस्थित इकोसिस्टम निर्माण होईल, ज्याच्यामध्ये तुम्हालाही तुमचे चेक्स अँड बॅलन्सेस राहू शकतात. समाजामध्ये काम करणारे स्वयंसेवी संस्था असतील, नागरिक असतील, बाकी सगळे लोक असतील ज्याच्यावरती तो डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो, त्यांनाही याची काय म्हणतो आपण, याची माहिती मिळते, याच्याबद्दलचं नॉलेज मिळतं, ते त्यांचा अभ्यास करतात आणि सजेशन मेकॅनिझम दिला जातो. जसं आत्ताचं रिसेंट एक्झाम्पल म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसवली होती वक्फच्या अमेंडमेंटशी संबंधित उमेदमध्ये. अतिशय सुंदर उपक्रम भारत सरकारने हा घेतला. सगळ्या स्तरातल्या लोकांना त्यांनी अकोमोडेट केलं. प्रॅक्टिकल ग्राउंड वरती काय प्रॉब्लेम्स येत आहेत हे खूप चांगल्या पद्धतीत घेतले गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल जेव्हा याचिका दाखल झाली होती तेव्हा सुद्धा भारत सरकारनी वेगवेगळ्या पद्धतीचे सजेशन्स घेतले गेले, म्हणजे लोकांकडनं घेतले गेले आणि ते प्लेस केले गेले. सो अशा पद्धतीचे इंटरॅक्शन्स होणं हे लोकल लेवलपासून नॅशनल लेवलपर्यंत खूप गरजेचं आहे. एक शेवटचा आणि खूप महत्वाचा सवाल. 2024ला इलेक्शनच्या वेळेला एक असा नारा चालू होता, संविधान बदल देंगे. हे लोक संविधान बदलणार आहेत. संविधान संशोधन किंवा चेंजेस, अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन ही प्रोव्हिजन संविधानाच्या आतमध्येच दिलेली आहे आणि जेव्हा संविधान बदललं तेव्हापासून ती आहे. तर तुमचं काय या बाबतीत मत आहे? हे खोटा अजेंडा आहे का संविधानामध्ये अमेंडमेंटची प्रोव्हिजन आहे? बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन नावाचा एक प्रकार आहे संविधानामध्ये की बेसिक मूळ स्ट्रक्चर जे आहे, स्ट्रक्चर का तसंच्या तसं ठेवावं, कारण आपलं संविधान जेव्हा परत मी मगाशी म्हटलं तसं लेटर ऑफ लॉ आणि स्पिरिट ऑफ लॉ हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. स्पिरिट ऑफ लॉ म्हणजे स्पिरिट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट इज नॉट जस्ट व्हॉट यू सी इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट हॅज त्याचं एक खूप डीपर मिनिंग आहे, डीपर अंडरस्टँडिंग आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ समजून घेणं की ते इव्हॉल्व्ह कसं झालं. म्हणजे मी कुठेतरी असंच बोलताना म्हणालो होतो, माझ्याकडे सगळ्यात छोटं कॉन्स्टिट्यूशनल लॉचं पुस्तक आहे, ते जवळजवळ 4-4.5 हजार आहे, सगळ्यात छोटं. म्हणजे शॉर्टर कॉन्स्टिट्यूशन असं एक पुस्तक आहे, येतं वेगवेगळ्या ऑथर्सचं,
ते सुद्धा 2-3 हजार पानांचं असतं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्याचं जे अंडरस्टँडिंग आणि इंटरप्रिटेशन आहे हे खूप डेप्थमध्ये समजून घ्यायला पाहिजे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनप्रमाणे बेसिक स्ट्रक्चर तुमचं ऑल्टर होऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये जसा काळ बदलतो तशा पद्धतीत मूळ गाभाला हात न लावता बाकी अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये करणं. जसं त्याचा की अर्थ 370 कलम. करेक्ट. त्याचा अर्थ असा नाही संविधान बदल देंगे. संविधान काय बदल देंगे? तुम्हाला बेल तरी मिळेल का? तुम्ही मी तेच म्हटलं ना, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. अशा पद्धतीमध्ये वक्तव्य करणं कुठल्याही बाबतीत लोकांना हे लक्षात येत नाही बऱ्याच वेळेस की तुमच्या कुठल्याही सोशल पॉलिटिकल किंवा सोशो पॉलिटिकल अजेंडासाठी जेव्हा तुम्ही आपल्या देशाचं रिप्रेझेंटेशन ज्या स्क्रिप्ट्सनी केलं जातं बाहेरच्या जगामध्ये, त्याच्याबद्दल असं काहीतरी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा बाहेरचं जग सुद्धा तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतं. स्टेबिलिटी म्हणजे फक्त एक पद्धतीचं सरकार 1 वर्ष त्या ठिकाणी असणं ह्याला स्टेबिलिटी म्हणत नाहीत. स्टेबिलिटी ही ओव्हरऑल पद्धतीत बघितली जाते. सो तुम्ही अशा पद्धतीमध्ये वक्तव्य कोणीच म्हणजे जे लूज एंड आहे ते माझ्या अंदाजाने करू नये असं अवॉइड केले पाहिजे, कारण की जनसामान्यांमध्ये एकतर या गोष्टींचं नॉलेज नसतं, गैरसमज इतक्या लेवलला तयार होतात. आणि ज्या पॉलिटिकल पार्टीने स्टेटमेंट केलं त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा जास्त वेळेला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलेले आहेत. आतापर्यंत आय थिंक 120च्या अराउंड संविधान संशोधन झालेले आहेत. आणि रिसेंटली तर एक सगळ्यांना जगाला माहिती ती म्हणजे ती आर्टिकल 370 जम्मू काश्मीरसाठीचं. बरोबर आहे. आता आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये येऊया, फॉर द कन्क्लुजन पॉइंट. एक शेवटचा प्रश्न आजच्या एपिसोडचा. कायदा हा एवढा क्लिष्ट का बनवण्यात येतो? सामान्य माणसाला कायदा समजतच नाही. म्हणजे एखादं गुगलवरनं जरी एखादा कायदा डाउनलोड करून मी वाचायला घेतला, सामान्य माणसाला ती भाषाच समजणार नाही. म्हणजे हे मुद्दामून बनवलं जातं का तो एक सर्टन पॅटर्न आहे. तुला माहितीये का, अस्खलित मराठी बोलणं हे सुद्धा क्लिष्टच आहे. म्हणजे त्यातले शब्द जे आहेत ते तुमच्या बोलीभाषेमध्ये तशा पद्धतीमध्ये वापरले कदाचित जात नाहीत. कायद्याची भाषा ही मी हे मान्य करतो की थोडीशी क्लिष्ट म्हणण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा टेक्निकल आहे. पण मागे आपणच बोलताना हे म्हटलं होतं की टेक्निकल तर मग सगळेच फील्ड्स तसे टेक्निकल आहेत ना. तर कायदा सिम्प्लिफाय करण्याचे असंख्य प्रयत्न चालू आहेत. ते चालू नाहीये तसं नाहीये. माझ्या अंदाजाने हा विषय जो आहे की कायदा क्लिष्ट आहे म्हणून तो आम्ही वाचत नाही, हा मला थोडासा न पटण्यासारखाचा थोडासा विषय आहे. कारण माझ्यासमोर एक आमच्या ओळखीचे म्हणजे आमच्या नात्यातले काही डॉक्टर्स आहेत. ते म्हणतात की अरे ते कायद्याचं तुमचं जे काय असतं ती भाषाच आम्हाला कळत नाही. म्हणलं हे मी ऍक्च्युली म्हणायला पाहिजे. मेडिकलचं शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे त्याला सगळंच समजायला पाहिजे अशी धारणा असते ना, कारण ते टफेस्ट एज्युकेशन आहे, वन ऑफ द टफेस्ट. म्हणजे तर असं नाहीये. तुम्ही एकदा त्या फ्लोमध्ये आलात की तुम्हाला 100% कायदा समजू शकतो, त्यातल्या टेक्निकॅलिटी समजू शकतात. पण मी हे मान्य करतो की कायद्यामध्ये असे काही शब्द आहेत ज्याच्यावर 3-3, 4-4 तास तुम्ही बसून त्याचे रेफरन्सेस एवढा पेशन्स लोकांमध्ये नसतो. सो हा पेशन्सचा विषय, हा कायदा क्लिष्ट असण्याचा कमी आणि पेशन्सचा जास्त असा विषय, हा एक मुद्दा झाला. आणि ह्याच्याशी संबंधित एक खूप आम्ही लॉ स्कूलमध्ये जेव्हा होतो तेव्हा कायदा कसा वाचावा ह्याच्याबद्दल आम्हाला आमचे प्रोफेसर्स खूप छान पद्धतीचं हे शिक्षण द्यायचे. जनरली आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपण ते पुस्तक वाचतो आणि पुस्तक वाचलं की आपण काय व्हिज्युअलाइज करायचं असेल ते व्हिज्युअलाइज करतो. कायद्याचं तसं नाहीये. कायदा हा इंटरकनेक्टेड आणि इंटरलिंक्ड आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा एक प्रकारचा एक कायदा ह्याच्यामध्ये इतर असंख्य गोष्टी असू शकतात, त्याचे रेफरन्सेस असू, कुठल्या तरी वेगळ्या कायद्यात कशाची तरी डेफिनेशन दिलेली असते आणि ते स्पेसिफिक शब्द जर तसेच्या तसे आले नाहीत तर त्याचे अर्थ बदलतात. म्हणजे कंपल्शन असं आहे मात्र तुम्हाला की जिथे शाल आहे तिथे शालच वापरायचं, कारण त्याला काहीतरी इफेक्ट दिला गेलेला आहे. बरोबर. सो तेवढी अपेक्षा तुमच्याकडनं 100% आहे. म्हणून असं कदाचित वाटू शकतं की कायदा खूप क्लिष्ट आहे, पण मला आय थिंक प्रॅक्टिस केल्यानंतर प्रत्येकाला समजू शकतो. बट तो सुरुवातीचा तुम्ही म्हणलं तसं की पेशन्स
होल्ड करता येणं फार जास्त त्याची अवघड आहे. सोपी पद्धत आहे. मी मागे म्हणजे बरेच वेळा हे लोकांना सांगतो माझ्या व्याख्यानांमधनं सुद्धा, की तुम्हाला जर खरंच इच्छा असेल ना, तर हे सगळे प्रश्न तुमच्या समोर येणारच नाही. तर हम्म. तुम्हाला इच्छा नाही हाच खरा त्यातला पॉइंट आहे. हम्म. तुम्ही सकाळी पेपर कसा वाचता आणि हम्म. त्याच्यात तुम्ही सगळं वाचता. साधारणतः कुठल्या नटीच्या कुठल्या अफेअर्स आहेत इथपासून ते बाकी ज्याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नसतो, अशा सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्ही वाचता आणि हम्म. त्याच्यावर डिस्कशन करता. तर 1 तास संविधानाचं पुस्तक संविधान घेऊन बसलं किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या घटना घडतायत, सपोज कोणाचा तरी डिव्होर्स होतोय किंवा सपोज कोणाच्या तरी प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे, तर त्याच्या संबंधित 1 तास विषय तो समजून घेऊन समजणं, हम्म. म्हणजे त्याच्यावरती विचार करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वकील अपॉइंट केलाय, बरोबर आहे ना, 100%. वकिलाला तुम्ही विचारा ना, तुम्ही हे कुठल्या पुस्तकाप्रमाणे हे सांगताय बरं, मला पण जरा दाखवा, मी पण वाचतो. हम्म. असे पक्षकार फार कमी असतात, असावेत, आणि आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. नाही, नक्कीच आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे सगळे व्ह्युअर्स आहेत यांना चांगली प्रेरणा मिळेल अशी मी अपेक्षा धरतो. आणि भारताचं संविधान असू दे किंवा इतर अनेक सगळे जे कायदे असू देत, याचं नॉलेज आपण सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही कितीही डिनाय केलं तरी पण तुम्हाला ह्याच कक्षेमध्ये जगायचं आहे. जे जसे भौतिक नियम आहेत की ऑक्सिजन घ्यायला लागतो, तसं संविधान पाळावंच लागणार आहे, तुमची इच्छा असू दे किंवा नसू दे. या नोटवरती आजचा एपिसोड आपण एंड करूया. आणि मी सरांना रिक्वेस्ट करेन की असं आपण नवीन नवीन विषय आणून कायद्याचं नॉलेज आपल्या सर्व प्रेक्षकांना, क्लिष्ट विषय असू दे पण तरी सुद्धा आपण सोप्पा करून सगळ्यांसमोर नक्कीच पोचूया. थँक्यू सो मच सर. थँक्यू.